ज्ञानेश्वरी पठन अध्याय 8 ओव्या 121 ते 140 श्लोक 14 ते 15। इंद्रिया अनुघडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया आतु बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे ते वेळी बैसावेची कवणे मग कवन निरोधी करणे तेथ काह्याची ने अंत करणे प्रणव स्मरावा तरी गायशिया हो ध्वनी जणे थारा देशी हो मनी पैनित्य सेविला मे निदानी सेवकू होय अनन्य चेत सततम यो मां स्मरति नित्यश तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गता। जे विषयासी तिलांजली देऊनी प्रवृत्ती निगड वाहुनी माते हृदयी सुनी भोगिताती परिभोगतया ऋणपा भेटणे नाही क्षुधादिका ते तच्चक्षुरादिरंका कवन पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजशी लिगटले मीची होऊनी आटले उपासिती तया देहावसान जै पावे तैतीही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी पैरंकू एक आडलेपणे काकोती धावगा धाव म्हणे तरी तयाची ग्लानी धावणे काय न घडे मज आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणून हा ध्वनी आयसा नवा खाणावा तेही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरिला की पावावा तो आभारू ही जीवा सहावेची ना ते ऋण वैपणत देखोणी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजरा सुये तयाते वरी आपुलिया स्मरणाची वाहिली ही वायसी करी सावली ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते म्हणून देहांतीचे साकडे माझी या कईची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि वरचिल देहाची गवसणी फेडुनी
आहाचे अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडवुनी आपण पा मेळवी आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठावव नाही म्हणून अवघेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे ना तरी देहांतीचे मिया यावे मग आपण पेया ते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले येरी शरीराची आशलिली असते पण येची सावली वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासे सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रया नीची सरगडी जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे रामकृष्ण हरी।